नमस्कार। आज मी हा भेंडा फ्राय कसा करायचा, अख्खा चिरलेला भेंडा आहे, उभा चिरलेला आहे, हा असा उभा बटाटा चिरलेला आहे, हा असा उभा टोमॅटो चिरलेला आहे आणि कांदासुद्धा मी उभा चिरलेला आहे। तर ह्याची भाजी, फ्राय केलेली भाजी तव्यावरची मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघूया रेसिपी कशी ती। सर्वप्रथम मी तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये, त्याच्यामध्ये जिरं टाकते। जिरं तडतडलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकते। राई पण तडतडलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते। हिंग टाकलेला आहे, झटकीपट होते मस्त। आणि हा कांदा त्याच्यामध्ये टाकते, बघा कसा सुंदर कांदा टाकलेला आहे। मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेले आहेत, उभे कापून उभा चिरून घेतलेला आहे कांदा। कांदा जरा तव्यावर हलवते थोडासा। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी मिरची पावडर टाकते, थोडीशी हळद टाकते, घरगुती मसाला टाकते 1-1.5 चमचा छोटा, आणि चवीनुसार मीठ टाकते आणि हे परत मिक्स करून घेते कांद्यामध्ये। साध्या आणि सोप्या भाज्या असतात, सुंदर अगदी खायला पण चविष्ट लागतात आणि मस्त वाटतात। त्याच्यामध्ये आता मी हा भेंडा फ्राय टाकते, टोमॅटो टाकते, हे सगळंच टाकते। आता मी हे बटाटा पण टाकते आणि मिक्स करून घेते। आणि ही भाजी आहे ना, ती थोड्या वेळाची उघडी ठेवायची, उघडी शिजवायची, कारण भेंडा आहे ना तो चिकट होतो, म्हणून ही थोडीशी अशी फ्राय करताना उघडी ठेवायची, ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, अशी उघडीच शिजवायची थोडा वेळ। त्याच्यातला पाणी मग नष्ट होऊन जातो, चिकट होत नाही भेंडा। बघा, बटाटा, भेंडा, टोमॅटो आणि कांदा अशी फ्राय भाजी तव्यावरची, आणि किती सुंदर लागते ही, छान। थोडीशी शिजवली ना खायला पण मस्त लागते। आणि थोड्या वेळ उघडी ठेवून शिजवायची आहे। बघा कसा कलरफुल एकदम भेंडा दिसतोय, त्याच्यामध्ये हिरवागार, हे बघा अशी। आता ही मी उघडी तशी फ्राय करते, ह्याच्यावर झाकण नाही ठेवत। बघा ही सुंदर भाजी आता आपली झालेली आहे, पूर्ण शिजलेली आहे। कांदा पण शिजलेला आहे, बटाटा शिजलेला आहे छान असा बघा। आणि बघा पाणी पण नाही आहे, छान म्हणजे भेंडा चिकट झालेला नाही आहे, बघा एकदम कोरडा दिसतोय। आणि सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे, भेंडा फ्राय तव्यावरचा। बघा मस्त शिजलेली आहे, बघा छान। भेंडा पण शिजलेला आहे, कांदा बटाटा पण शिजलेला आहे, छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता छान। तुम्हाला पण आवडल्यानंतर तुम्ही ही भाजी अशी करून बघा मैत्रिणींनो, आणि मला कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा। झटपट होणारी भेंडा फ्रायची भाजी तव्यावरची तुम्ही पण अशी करून बघा। धन्यवाद।